अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणारी टोळी जेरबंद. रील स्टार महिला, वृत्तपत्राचा संपादक आणि भावी वकील अटकेत. 75,000ची खंडणी, 2 तोळे सोन्याच्या अंगठ्या उकळल्या. चंदनजीरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. ब्लॅकमेलचा काळा धंदा उघड, अश्लील फोटो काढून लाखोंची उकळपट्टी करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा घाव. बदनामीची भीती दाखवून खंडणी, चंदनजीरा पोलिसांनी फोडला ब्लॅकमेल रॅकेट. घर दाखविण्याच्या बहाण्याने सापळा, अश्लील फोटो काढून खंडणी उकळणारी टोळी गजाआड. दिनांक 16 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा चंदनजीरा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात स्वतःला रील स्टार म्हणून ओळख निर्माण केलेली एक महिला, एका वृत्तपत्राचा संपादक आणि वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणासह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना शहरातील नवीन मोंडा परिसरातील 45 वर्षीय व्यक्तीची महिला आरोपीशी नुकतीच ओळख झाली होती. घर दाखविण्याच्या बहाण्याने तिने संबंधित व्यक्तीला आपल्या घरी बोलावले. तेथे तिच्या 3 साथीदारांच्या मदतीने तक्रारदाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आले. या धमक्यांच्या जोरावर आरोपींनी तक्रारदाराकडून 75,000 रुपये रोख तसेच अंदाजे 2 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या खंडणी स्वरूपात उकळल्या. एवढ्यावरच न थांबता तक्रारदाराच्या वाहनाचेही नुकसान करण्यात आल्याचे तपासात समोर आले. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम माडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे 14 जुलै रोजी मुख्य महिला आरोपी शुभांगी हिवाडे हिला मंठा रोड परिसरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत महिलेने आपल्या साथीदारांची नावे उघड केली. त्यात पोलिसांनी राम राजू पाटोडे RR आणि अनिकेत प्रशांत कसबे यांना शिताफीने अटक केली. तपासात राम पाटोडे हा एका वृत्तपत्राचा संपादक असून अनिकेत कसबे हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपीकडून तक्रारदाराच्या 2 सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, 2 दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण 3,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विशेष म्हणजे हा प्रकार 2 जून 2026 रोजी घडला होता. मात्र बदनामीच्या भीतीने तक्रारदाराने तक्रार देण्याचे धाडस केले नव्हते. काही आठवड्यापूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सपना निकाळजे व तिच्या टोळीला चंदनजीरा पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी त्यांना धीर देत कायदेशीर मार्गदर्शन केल्याने त्यांनी अखेर तक्रार दाखल केली आणि ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश झालाय. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे, राजू पवार, अभिजित वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे, महिला पोलीस ज्योती राजपूत व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर बावस्कर यांनी केले. हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना.